पोरायचे बाप का साधे का? पोरायच्या माई तर बापा 2-2 कला यायला आंघोळीला लागू लागल्या. हो, तिथं मंडवात नाहू लागल्या. इतक्या वास झाल्या का आपल्या गावातल्या विवाहाच्या गावात वास सोडायच्या. मग पाय नाही धुतले, नदीत सोडणं घंटाचे. हो, नाही तर इरीत बस. हिचे पाय तिथल्या बाईनं धुतले तर तिच्या हाताचे कातडे गेले. म्हणजे ही कापसान फिरल्यावर ना ख्या राहत नाहीत. आणि इतके खरबड पाय पोरीच्या भाऊजाईला धुवायला लावले. लय आयटी केल्या यायनं का कमी केल्या का? म्हणून आता दर 35 वर्षाला काळ बदलत असतो. आता पोरीच्या बापायचा काळ आलाय. अशा मुकाट्या बसायल्यात पोराच्या माई. बघा ना माझ्या बाब्याकडं कोण भूत बघत नाही तुझ्या बाब्याकडं. आता तो बाब्या फिरतो इकडं तिकडं मोबाईल घेऊन बैलगाडीवर गेला. आमच्या बाजूला ट्युशन आहे, एक पोरग मोबाईल खेळू लागलं आणि आमची बैलगाडी आली. शेतकरी असल्यामुळे लागत ती पुढे बैलगाडी. इतक्या जोरात गेलं बैलगाडीची कुणीच घासली ती मांडीला. हो, म्हणलं उभं राह ना, नाही राहिलं. तसाच हात दाबला आणि दवाखान्यात गेलो 2-4 टाके. नंतर गुरुजीला म्हणलं, त्याच्या बापाला फोन लावला आमच्याच बैलगाडी. ते म्हणलं जाऊ देवा महाराज, पोट्ट नालायकाचे मोबाईलने येडच झाले. कसं लग्न होईन या सुंबळ्याचं? याला दिवसा बैलगाडीचं आग दिसन. हा तर ती एवढी सांभाळणं इतकं सोपं आहे. वय ते वा 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 वा. ज्याचे लग्न राहिले त्याने हिशोबात राहा जरा. ए माधव, दुकान चली जायले नो कीर्तन ऐक जाऊ. नाहीतर लय आगावपणा केला ना तर गुरुवारी रामदेव बाबाच्या आश्रमात पेस्ट ऐकायला. आमचे महाराज लय मोठे व्यापारी आहेत, जागतिक लेवलचे व्यापारी आहेत. हो, संन्याशाने एवढा व्यापार टाकला, तुम्ही बी टाकी जा ना. पडा बायका देतील लोक. पोरीच्या बापाच पाय धरले म्हणले ध्यान पोरग. त्याला का माहिती देऊ म्हणून तुला देत नाही म्हणले. आता भगवान म्हणले आता आपलं काम पडल्यावर जरा वाकावंच लागत असत. वाकावंच लागते मोठ्या मोठ्याला. पण काही वेळेला ज्याची गुल्प शार झाली त्याला पण तुम्हाला हात जोडावं लागते. तर आहे ना. तिथून पुढे तुम्ही कमराच्या गोळ्या घेतल्या असत्या. इतकी दुखली असेल कमर, मानन कमर, लक्ष द्या. गुलूप शार झालेली पण असतच तसं. ते देवान विचार केला तर आपण गुपचिकत बसावं. म्हणले बघा ना आमची सोय काहीतरी. उठ म्हणलं नाही एकदा. इतका पोरीचा बाप. दादा लग्न करायचंय ना. अरे मग कोणाला पोरगी देत असते का? कोणाला द्यायची? पैलवानाला. आणि कोणासोबत कुस्ती? मायासोबत. जे पोरीच्या बापाला कुस्तीत पाडीन त्या जावायला पोरगी देईन. झाडाच्या बाजूला गेले, पितांबर सोडा आणि त्याची लंगुटी केली, शर्ट फेकून दिलं आणि थापतेला दंड. आता सम आला. आता देव काय महाराज भैयासाहेब असा चिमुकला देव. काय सौंदर्य, काय रूप असल. पाहिली या वेध लावी. सासूबाईनं देवाकडे बघितल्या बरोबरच ने बाई इतकं कवळं बाई. आमच्या मालकानं असं धरलं तर कडाकडाच मोडन. आणि यानं कशाला नादी लागा बाई. दंड तर थापटिली पण मांडी थापटिली. म्हणजे देवानं बरं मी नाही मग या आधीच मोडीन कशाला थापटू. हो ना, कीर्तन करता आले तेच बरं आपलं. कशाला फुकट कळण शेंडी वळवळ. मांडीत थापटिली तर त्या गुंफेचे दगडो खाली पडले. इतका आवाज. सासूबाई म्हणल्या माय दिसायला तर इतकंसं पिचुरं दिसतंय आणि मांडी थापटिली दगड पडली बाई. देव म्हणला असं आत्या मामी. आत्या नाही का मामी. मामी जराशी थांब माय मामी, कळण तुला जावाय किती कार येत. पण चांगुलपणा हाता बाईनं मालकाला सांगितलं मालक लहान लेकरासोबत कुस्ती खेळू नका. अरे तेच खेळ म्हणताय. जामवंत माग. मामा माग नका, मी पुढे. पाय पाय किती रगिले म्हणजे बघ. आणि मग काय कुस्ती सुरू झाली. 27 दिवस 27 रात्रा कुस्ती. 28व्याची दर्शन घेतलं आणि पोरगी देऊन टाकली. 7व्या अवतारात मेली पण लग्न नाही केलं. आणि 8व्या अवतारात बापाला भांडून घेतली. नवल केवढे केवढे. काय जीवन आहे महाराज मागचा अवतार.
किती 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 मोठं नाविन्य, किती किती अवस्था मोठी. 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टी महाराज जशाला तशी. गोपाळ खाली ब्रह्मदेव वरीच बसलं टिमक्या वाजीत. 27 गोपाळ वरी, 268 वासर वरी. गोपाळ वासर खालीच होते, हे वरीच बसलं घेऊन. वत्स हे चोरोनिया सत्य लोकाची, गोपाळ गाई वत्स दोन्ही ठाई रक्षिली. सुखाचा प्रेम सिंधू अनाथाची माऊली. जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता. आरती ओवाळीते तुम्हा लक्ष्मी कांता. प्रत्येक नवलाच्या गोष्टी आहेत महाराज, नवलाच्या गोष्टी. 8व्या अवतारात खूपशी कामं करावीशी वाटली पण करता येत नव्हती 7व्या अवतारात. आणि 8व्या अवतारात जी अशक्य सुद्धा शक्य करून दाखिली, हे नवलाची कामं केली. विठोबा रखुमाई, भगवंताचा जन्म मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्याच्या नंतर विश्वाच्या मालकाला सुपात ठेवलं आणि सुप ते डोक्यावर घेतलं. देवकी माता सात्विक होत्या. त्या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. भैयासाहेब, भारतात सर्वात वजन कोणाचं मोठं असेल तर पुरुषाचं नाही, महिलांचं आहे. आपली पुरुष प्रधान जरी संस्कृती असेल तरी पण या देशातल्या स्त्रीचं वर्चस्व मोठं आहे. का? कारण या देशातले सात्विक लोक जेवढे जन्माला आले तेवढे या देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आले. विवेकानंदांचा जन्म याच भारत देशातल्या स्त्रीशी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, ही सर्व मोठी संत जी जन्माला आली का या भारत देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आली. एवढी पवित्र स्त्री या देशाची जडवड श्रीमंती आहे. माझ्या माईनो, काल संक्रांत झाली. एक जाता जाता एक वाक्य सांगतो. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात. काल्यावर बोलतो 5 मिनिटं 2 मिनिटं तुम्हाला. या देशातल्या स्त्रीनं भैयासाहेब मालकाला जर मदत केली तर तो देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत युद्ध जिंकतो. देवासोबत, देवासोबत. गणेश बुवा, एक बाई युद्धाला नवऱ्यासोबत गेली. आवर्षण पडलं, पाऊस बंद झाला, शुक्राचा अस्त झाला आणि युद्ध करण्यासाठी वरी गेले स्वर्गात. पण युद्ध करता करता रथाचा आखच मोडला. बाई रथातनं खाली उतरली आणि मनगटाचा आख केला. विजयाचा गुलाल राजाच्या अंगावर पडला. माग फिरून पाहिलं बायको दिसत नाही. ती म्हणली, मालक ताण घेऊ नका, मी मेले नाही. त्याला वाटलं कोणाचा बाण लागला आणि मेली. म्हणजे मी नाही मेले, मी खाली आहे. हात रक्ताबंबाळ झालता. मनगटाचा आख केलता, मनगटाचा. तिने जर आख नसता केला ना अशोकराव, तर खाली पडला असता आणि युद्ध जिंकता नसता आलं. बाईच्या ताकदीनं राजा दशरथ स्वर्गातलं युद्ध जिंकले. इतकी देशातली बाई मोठी आहे. आणि बायको विरोधात गेल्यावर तोच दशरथ राजा आथरुणात घुसमटून मेला. ज्या बायकोनं मदत केल्यामुळं देवासोबत युद्ध जिंकलं, इतकी बायको मोठी असते. आणि ती विरोधात गेल्यामुळं आथरुणात घुसपटून मेला, इतकी बायको खट्याळ असते. म्हणून मदतीचं काम करत जा की जेणेकरून आपल्या नवऱ्याचा पुरुषार्थ वाढेल, त्याची छाती उंच होईल. असं काम करत जा. राहिला प्रश्न, ती मगाचं कमेंटचं सांगत होतं, मी बोलता बोलता राहिलो. एका बाईनं कमेंट टाकली होती. आता मला मोबाईल नाही तर ते सोबतचे सांगते. तुमच्या कीर्तनाला एक कमेंट आली. एक बाई म्हणली, महाराज माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही. माझा नवरा पाया पडायच्या लायकीचा नाही, तो इतका नालायक आहे. तर दुसऱ्या दिवशी त्यांना ज्यांच्या मोबाईलवर पाहिली त्यांना त्या बाईला म्हण की आता दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐक तरी तुला पाया पडावं लागेल. त्याचं कारण सांगतो. नवरा नालायक जरी असला तरी पाया पडा. याचा एक मुद्दा सांगतो तुम्हाला. नवऱ्यानं जर नालायकपणा केला आणि त्याचा नालायकपणा पाहून जर बायकोनं नालायकपणा केला भैयासाहेब, तर या दोघांपासून जन्माला आलेल्या चिमुकल्या वासराने कुठं जायचं? लेकरायचा काय दोष आहे? त्या जन्माला आलेल्या मुलीचा काय दोष आहे? दोघांना जर नालायकपणा केला
तर तुमच्या लेकरायचा उन्हाळा होईल, तुमच्या लेकरायचं रान होईल. सैरा वैरा रानातल्या पक्षासारखी तुमची वासरं कुठेतरी जातील. म्हणून नालायक नवऱ्याच्या पाया पडा, याचा अर्थ आहे तुम्ही लिंता घ्या. त्यानं किती जरी नालायकपणा केला आणि तुम्ही लिंता घेतली आणि जीवन जर गोड जगल्या, तर चिमुकल्या वासरांचं कल्याण करायची ताकद या देशातल्या स्त्रीमध्ये आहे. या भारत देशाचे हिरे म्हणून तुम्ही तुमची आपली लेकरं चमकताल. आणि नवऱ्यानं बायकोनं दोघांना जरी नालायकपणा केला, तर हे निष्पाप वासर या इंटरनेट जगातल्या वाहटोळीत हुरपाळून जातील. हुरपाळून जातील. तुम्ही यमापाशी काय जबाब देताल, वरी देवापाशी काय जबाब देताल. म्हणून एकानं जरी नालायकपणा केला, तर एकानं लिंता घेत जा. माणसं ऐकण्याच्या पात्रतेत नसतेत. या देशाची स्त्री कवळ्यांत करण्याची असती. तुम्ही ऐकू शकतात माझं, म्हणून मी तुम्हाला पायाला हात लावून विनंती करतो. आपला संसार मोठा, आपली लेकरं जर मोठी करायची असतील, तर कधी कधी नालायकाचं, ठीक आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी तुम्ही जीवन जगता, त्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या लेकरांसाठी कधी लहानपणा घेत जा. याच्याकरता म्हणतोय नवऱ्याच्या पाया पडा. मी काय फारसा परमार्थ म्हणून म्हणत नाही, फायद्यासाठी म्हणतोय. विठाला विठा मथुरेत जन्म झाला. सुपात घेतलं, गोकुळात आणलं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मायेचा जन्म झालाय, मला ठेवा, घेऊन या तिला. आणि मग उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, हातापायातल्या बेड्या पळाल्या. मंद पाऊस पडत होता. शेषानं सावली धरली, यमुनावर तुडुंब भरली. पुढं चढला आकाश चाट, त्याशी लावीला अंगुष्ट दुभंगली. यमुना माई एक दररोजा उघडा होता. 9 लाख गायी होत्या नंदराजाकडे, 9 लाख गायी. शेती परवडत नाही असं कोणी म्हणत असेल, तर त्याच्या गोळ्या संपल्यात असं समजायचं. त्याच्या गोळ्या संपल्यात असं म्हणायचं. ठीक आहे, कमी अधिक भावाला आपल्याला भाव भेटत नसेल, याबद्दल मी सुद्धा रुष्ट आहे, मी सुद्धा नाराज आहे. पण आपण जगायचं कशावर? आपण जगायचं कशावर? प्रत्येक जण म्हणत असेल मला नोकरीच पाहिजे असेल, तर एका जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? ॲडिशनल आमके तमके मिळून. ठीक आहे, प्रत्येकाला जर नोकरी व्हायची असेल, तर सरकारमध्ये ताकद असते का? ती सरकार म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का पांडुरंग आहे? सरकार म्हणजे का काशीतला मालक आहे का? त्याला तयार करता येतं का ऑफिस? नाही 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 नाही. शेती जर परवडत नसेल, तर इकणारा दाखवा ना. आहे का इकणारा? आहे का येड्या बाळूचं? ज्याच्या नावानं 7-12 असेल, तो महाराष्ट्रातला राजा असेल. ज्याच्या नावानं 7-12 असेल, तो महाराष्ट्रातला राजा असेल. राजा, तुम्हाला लागेल तितक्या जमिनीत गहू ज्वारी पेरा, आणि परवडत नसेल तर पडीत ठेवा. आज 10 वर्षाला 1 कोटी रुपये एकर नाही इकल तुमच्या खेड्यातली. तरी मी कमी सांगितली. खोटं आहे का अशोकराव? मी ज्या ज्या प्रांतात जातो, त्या प्रांतातले श्रीमंत लोक म्हणतात मराठवाड्यात जमीन भरपूर आहे, आम्हाला 10 एकर देता का? अरे जगू दिनं म्हणलं सुंबळ्या, आम्हाला खाऊ दिना आम्हाला. असं त्याला कशाला म्हणू? मनातली मनात म्हणतो, खाऊ दिना, आम्ही काळ्या मातीतली माणसं आहेत, आम्हाला दुसरं काय? आपल्याला इथून पुढं कोण तारील? तर फक्त शेती तारील. म्हणून तरुणांना विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल तरी रविवारी शेतात जात जा. रविवारी शेतात गेल्यावर काय बघायचं माहितीये का? बाप आणि माय अशा उन्हात काम करीत असताना माईच्या कपाळाचा घाम पाय आणि बापाच्या कपाळाचा घाम पाय. ज्यानं बापाच्या आणि माईच्या कपाळाचा घाम पाहिला, तो जीवनभर जीवन चांगलं जगत असतोय. ज्यानं बापाचा आणि माईचा घाम पाहिला नाही का, त्याला कसं जगावं हे कळत नसतंय. शेती देव आहे, शेती देव आहे, शेती देव आहे. फार मोठी ताकद आहे शेती. चला, 9 लाख गायी होत्या. शेती किती असेल? ज्याच्याकडे 9 लाख गायी, तो रात्री 1 वाजता उठून गायीला वैरण टाकत होता. म्हणून लक्ष्मीचा पती घरी आलाय.
उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. या जगातला सर्वात मोठा व्यसनीपेक्षा आळशी माणूस देशाला घातक आहे. व्यसन कोण करील? ज्यानं 500 रुपये कमिले ते 100 रुपयाची पेन. ज्यानं 500 रुपये कमिले तो 100 रुपयाची पेन, ते व्यसन करीन. जो काहीच काम करीत नाही का त्याचं खसखशीचं पोत आहे. छिद्र पडणं कसखस हारपण संगत जाते. आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा घातक असतात. खसखशीचं 30 किलोचं पोत बैलगाडीत टाकलं परतूर मधून, ए सावळ्या बस हाय नाही तर महाराज. 30 किलोचं खसखशीचं पोत बैलगाडीत परतूरून टाकलं, पैशावाला ए राम्या टाक पोत. रगील होत जरस, लय लोकांची रगील की बोलण्यानंच मातीत गेली. काही माणसं वागायला चांगले पण बोलणं रगीलकीच. आमची इथे एक म्हातारी पित्राला जेवायला बोलवायची. आम्ही जेवायला गेलो गावरान तूप वाढा, आम्ही तूप खाल्लं. निघताना म्हणले असं तुमच्या बाप जन्मी भेटलो होतं का? मला दरुजातच उलटी आली मला तू. आणि पळी पळी तूप वाढा आम्हाला. बाहेर निघताना म्हणली तुमच्या बाप जन्मी का खाल्लं होतं का? भडा भडाच उलटी आली. काही माणसं वागायला चांगले पण थुत्र खराब. काहीचे तोंड खराब, आपलं तोंड चांगले आणि वागणं लय खराब. आमच्या एका पाहुणीची इथे गेलो, 3ऱ्या मजल्यावर राहत होती. ती खाली नव्हती राहत, भिकाऱ्याला काय द्यायचं काम नाही. आणि जरी आडमुठ मायासारखा भिकारी वरी गेला की म्हणायचे आम्हाला सुतक पडलं. आणि कवा 12 महिने सुतक सांगायची, कोण मरतो का माहित. अशी पाहुणी वरी गेलो, उन्हाळ्याचे दिवस. बेल वाजवायचं काय कळतं, शिक्षण कमी, भडभड भडदरूज वाजिल. कोणेस रे? ह्या मोठी पाहुणी होती चालू ती कीर्तनातली सांगायलो. इतक्या नालायक पाहुणीची तर झाला माझ्या गोळ्या संपल्या काय? मातीला तर नाही जायचं तितक्या नालायक पाहुणीच्या. पाहुणीने पाहिल्याबरोबर अगं बाई बाळू महाराज इतकी काय? हो, एवढ्या उन्हात काय ऊन तापलंय बाई 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 बाई. आम्ही एशी लावूनही बेजार आहेत, तुम्ही एवढ्या उन्हात कसे आलात? म्हणलं चलत आलो. बाई कुठून? म्हणलं दरुजातून. काय महाराज कमाल आहे तुमची. बाई काय फिरता हो तुम्ही महाराज, काय तुमचा स्टॅमिना आहे हो. बाई 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 कमाल आहे. पाणी घेताल का? म्हणलं रोगर्दी. काय बोलणं गोड आणि वागणं गिदडाचं. त्या म्हातारीचं वागणं चांगलं आणि थुत्तर खराब. तिनं तूप खाऊ घातलं तिथं समोर. काय काय झालं, अवघड काम बाबा. काहीच वागणंही गोड आणि बोलणंही गोड. 9 लाख गाई हो, किती जमीन असेल. रात्री 1 वाजता उठून गाईला वैरण टाकली म्हणून तिथं माणूस आला. खसखशीच्या पोत आहे लक्ष्मीचं जीवन. फुगिरान पोत टाकायला लावला, आम्हाला दिलीच नाही. सकाळची बहुणी होती बाजाराची, दादा ध्यान 4 आणे, पुढच्या बाजारी देईन. आम्हाला म्हणलं बहुणीलाच गिऱ्हाईक भेटलं, आम्हाला काहीच नाही केलं. दाभण टोचलं, खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं. आता दाभणाचं छिद्र केवढं पड असेल, छिद्र नाही कळायचं, भोकाड. आपली भाषा आहे ती मराठवाड्यातली. तिकडे मी मुंबईकडे याच्याकडे नाशिककडे गेल्यावर छिद्र म्हणत असतो. हो ना, आपल्याकडे धावाड शब्दच आहे मराठवाड्यात, धावाड भोकाड. किस देश की बोली किस देश में गाली होती. तिकडं कसं म्हणावं आहे का नाही. आपल्याकडे ते प्रचलित शब्द आहे. विश्वामित्र म्हणायच्यात नाही, ईशा मैतर. आषाढ कुठं म्हणतात, आखाड. मरग नाही म्हणायच्या, मिरुग. हो, पुष्य नाही, धाकले पुख आणि थोरले पुख. काय भाषा, वा वा गोडवाय गोडवाय. आपल्याकडे काही लोक टिंब देऊन बोलत आहेत, पण ते नुसते बोलत येतच, पुन्हा काहीच नाही. खसखशीच्या पोत्याला दाभण टोचलं, परतुरून गाडी आली वा येनुऱ्यात. येनुऱ्यात आलो म्हणून इथं नाव घ्यालो, तितकं रगील तुमच्या गावात नाही कोणी. आणि घरी आल्यावर गड्याला म्हणलं पोता दुकानात टाक, खसखशीच आहे. ते म्हणलं मालक कटाचे राह, खसखस तर काहीच नाही. परतूर पासून येणाऱ्यापासून 20 बॅटऱ्या दाबल्या, पण रस्त्यान खसखस दिसली नाही आणि पोतड्यात थांबली नाही. तिचंच नाव लक्ष्मी आहे. ही सांभाळायची असेल तर काम करा. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित.
नुसत्या प्रारब्धाला हात लावून बसल्यानं जमत नाही, काम सुद्धा करावं लागेल. प्रारब्ध म्हणतात तर जमीन पेरिंग कोणी पेरलीच नाही म्हणले कंस आले नाही. असं कसं प्रारब्ध? पंढरपुरातला मालक का तू सासरा आहे का खालून जेवारी द्यायला? काम करावं लागेल. नंदराजा 1 वाजता गाईला वैरण टाकीत होते. देव गेले. पाहलं फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. गोकुळात उत्सव चालू होता. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. भगवंताला पाळण्यात घातलं. गोपी जमा झाल्या. झुलने मे झुले नंदलाल झुलावरे सजनी. काय तो आनंद होता महाराज. नंदजी को आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने 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 पालकी. नंदजी को पुत्र भयो जय कन्हैया लाल की. आनंद उत्सव झाला. बघता बघता मोठे झाले. मोठे झाल्यावर शाळात घातला. आता जाई राणा सवे घेऊन गोधना. गायी एकत्रित बसल्यात. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. विभ्रवेनाय सर्व स्थितो प्रसादरस्तु कवलहा. व्याधी निरशन हितार्थायाम कवलम प्रसादरस्तु. गोपाल कृष्ण भगवान.